जून महिन्यातील या दुसऱ्या रविवारच्या उपासनेत मंडळीचे मी ख्रिस्त येशूच्या नावात स्वागत करतो. उपासनेची सुरुवात आपण स्तोत्र 91 याच्या पहिल्या 6 वचनांनी करू. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालेल, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. मंडळी आपल्या जागेवर उभी राही. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 457, उपासना संगीत गीत क्रमांक 457, या हो प्रियजन या हो, जाऊ चला परमेश्वर सदनी. या हो प्रियजन या हो, जाऊ चला परमेश्वर सदनी. भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. देवाचीच्या वचलतेला, उपमान जगी उपकाराला. स्मरुनी चित्ती ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्वनियंत्या. काय कुणाला भावे हे, जाणत परमेश्वर आहे. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र
मन देवाचे जीवित त्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी. मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारू. आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतै पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी आपल्या हृदयातून, आपल्या अंतकरणातून परमेश्वराजवळ आपल्या मागण्या, आपल्या विनंत्या सादर करीत असताना त्याच्यापुढे नतमस्तक होऊ आणि या मध्यस्थीच्या प्रार्थनेत सहभागी होऊ. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, आमच्या जिवंत कनवाळू कृपाळू परमेश्वरा, ही सृष्टी तू केवळ आपल्या शब्दाने निर्माण केलीस आणि प्रभू, या सृष्टीतला प्रत्येक भाग हा तुझ्या दृष्टिकोनात चांगला आहे. प्रभू, मी तुझी उपकारस्तुती करीतो. या संपूर्ण निसर्गात, या रचनेत तू मनुष्याला एक विशेष स्थान दिलेलं आहेस. परमेश्वरा, आम्हाला तू सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असं गणलंस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि विशेष तुझ्याकडून मिळालेल्या या अधिकाराबद्दल, या विशेष अधिकाराबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो. आम्ही आमचं मन, आमचं अंतःकरण तुझ्या ठाई लीन आणि दीन करून येतो. प्रभू, तुझी दया सनातन आहे. तू आम्हावर कृपा पुरविणारा देव आहेस. तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहेस. तू आम्हाला आरोग्य पुरविणारा देव आहेस. म्हणून आम्ही तुझी उपकारस्तुती करीत असताना आजची ही भक्ती, ही उपासना आम्ही तुझ्या हाती सोपवलेली आहे. जरी आम्ही उपासनास्थळी येऊन या उपासनेत सहभागी होऊ शकलो नाही, तरी देखील परमेश्वरा, या माध्यमातून तू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या पवित्र सानिध्यात घेतलेला आहेस. प्रभू, आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो, कारण तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक उत्तम आशीर्वादाने आम्ही आज पुन्हा एकदा या उपासनेत अशा कृतज्ञ अंतकरणाने उपस्थित झालो आहोत. कारण परमेश्वरा, तू आम्हावर आपला कळवळा दाखवणं विसरला नाहीस. प्रभू, तू आमच्यावर दया केलीस. मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस. या नवीन आठवड्यात तू आम्हाला प्रवेश करण्याची संधी दिलीस. आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो. आजच्या या समयी प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या मंडळीतील सर्व जे वृद्धापकाळात आहेत, वयोवृद्ध आहेत, आमचे बंधू भगिनी,
परमेश्वरा त्या सर्वांना तुझ्या कृपेची गरज आहे. त्यांच्या हाडांना तू सत्व असा हो आणि प्रभू तू त्यांना आरोग्य दे. त्यांच्या आयुष्यातील उरलेले सर्व दिवस त्यांना सुख, समाधान, आशीर्वाद, तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी प्रभू तू त्यांच्या जीवनात घडू दे. त्यांच्या लेकरांबाळांमध्ये प्रभू त्यांच्या सर्व पुढच्या पिढीमध्ये तुझी उपस्थिती सदैव असू दे. आणि या प्रियजनांनी तुझ्या वचनांचं बी आपल्या लेकरांमध्ये पेरलेलं असताना प्रभू तुझी कृपा पिढ्यानपिढ्या टिकून राहू दे. आम्ही तुझी उपकारस्तुती करीत असताना आमच्या मंडळीतील त्या सर्व भगिनी मंडळ, आमचे WSCSचे सभासद, त्या सर्व बहिणींना आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा तुझी सेवा करण्याकरिता ही एक संधी त्यांच्या जीवनात आहे. WSCSच्या माध्यमातून प्रभू त्या तुझ्या सेवा कार्यात आहेत, त्यांना तू आशीर्वादित कर. मेथडिस्ट मेन आमचे बंधुवर्ग प्रभू त्यांना देखील तुझ्या पवित्र सान्निध्यात तू घे. त्यांच्याद्वारे तू गौरविला जा आणि त्यांच्या सेवेला तू मान्य कर. मेथडिस्ट यूथ फेलोशिप, मेथडिस्ट यूथ अडल्ट फेलोशिप या तरुण संघाला आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा त्यांच्या गुणकौशल्यांचा वापर आताच या तारुण्यातच तुझ्या सेवेकरिता तू करून घे. आम्ही संडे स्कूलच्या लेकरांकरिता संडे स्कूल बोर्ड, संडे स्कूल सुपरिंटेंडंट, संडे स्कूल टीचर्स या सर्वांना एकवटून तुझ्या पवित्र सानिध्यात आणतो. प्रभुदेवा, या कोवळ्या अंतकरणावर परमेश्वराच्या भयाचं, त्याच्या वचनांचं आणि त्याच्या प्रीतीचं बी पेरलं जात असताना या संडे स्कूलला तू आशीर्वादित कर आणि परमेश्वरा त्यांच्याद्वारे तू गौरविला जा आणि आमच्या मंडळीतील ही लेकरं परमेश्वरा पुढं चालवून या मंडळीचा भार आनंदाने वाहू शकतील अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. त्यांची शिकवण, त्यांची जडणघडण प्रभुदेवा इथून होत असताना तुझ्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाने या प्रिय लेकरांना तू परिपूर्ण कर. संडे स्कूल टीचर्स जे मेहनत घेतात परमेश्वरा त्यांना तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. तुझ्याकडून मिळणारं ज्ञान, कौशल्य, वचनांचं त्यांना तू ज्ञान दे आणि परमेश्वरा योग्य रीतीने त्यांचं मार्गदर्शन प्रभू त्या लेकरांना ते देऊ शकतील अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. आम्ही तुझे उपकारस्मरण करीत असताना पालकीय समिती, पालकीय परिषद ज्यांच्या हाती परमेश्वरा या मंडळीचा भार तू सोपविलेला आहेस की या मंडळीच्या हिताकरिता जे त्यांचे निर्णय असतात प्रभुदेवा हे तुझ्याकडून येणारे निर्णय असू दे. पवित्र आत्म्याची जोड तू आम्हाला दे आणि परमेश्वरा याद्वारे केवळ मात्र तुझी स्तुती, तुझं गौरव आणि केवळ तुझं नाव उंचावलं जाईल असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. जबाबदार प्रत्येक या परिषदाच्या आणि समितीच्या सभासदांना आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा त्यांना तू दीर्घायुष्य दे, त्यांना तू चांगलं तुझ्याकडून मिळणारं मार्गदर्शन पुरीव आणि प्रभू त्यांची तुझ्या प्रती असलेली सेवा तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. आमच्या या मुंबई धर्म प्रांताचं सर्व कामकाज पाहणारे, त्याची देखरेख करणारे आमचे सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वंत आणि मॅडम सिल्विया सर्वंत प्रभुदेवा या उभयतांना तू आपल्या हाती घे. त्यांना तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. त्यांना तू या वयात लागणारी कृपा पुरीव. त्यांच्या ठाई तू उत्तम आरोग्य त्यांना लाभू दे आणि त्यांची सेवा प्रभू तू फलद्रूप कर, आशीर्वादित कर. आमच्या संपूर्ण धर्मप्रांतात जे डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडंट्स आहेत, डिकनेसेस आहेत, पाळक वर्ग आहेत, मिशनरीज आहेत आणि इतर जे मंडळांमध्ये सेवा कार्य करतायत त्या सर्व प्रिय लेकरत्सो तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या लागणाऱ्या गरजा तू पुरव. त्यांना परमेश्वरा कुठल्याही दृष्टिकोनात या जगात राहत असताना चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नकोस. तर त्यांच्या सेवेद्वारे तुझंच नाव या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रभू गौरविलं जाईल अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. या दिवसांमध्ये प्रभू या कोरोना या रोगाची दुसरी लाट येऊन ठेपली आणि त्यातही तू आपल्या मंडळीला परमेश्वरा सांभाळलंस. तुझ्या मेंढरांचा तू मेंढपाळ ठरलास आणि प्रभुदेवा त्यांना तू तुझं संरक्षण आत्मीयतेने पुरवलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत की येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या तिसऱ्या लाटेविषयी लोकांमध्ये एक शंका आहे, भीती आहे, परमेश्वरा ते सर्व भय
तू काढून टाक आणि लवकरात लवकर लसीकरणाचा हा जो उपक्रम आमच्या भारत सरकारने या शासनाने घेतलेला आहे प्रभू, तो उपक्रम यशस्वी रीतीने पार पाडला जावा यासाठी तू सहाय्य करता हो. सर्वांना लस उपलब्ध होईल आणि परमेश्वरा त्यांच्या शरीरात एक प्रतिकारशक्ती निर्माण होईल, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये या रोगाचं परमेश्वरा निवारण होईल आणि आम्हाला या संकटातून तू सोडवशील या विश्वासाने आणि खात्रीने आम्ही हे दिवस देखील तुझ्या हाती सोपवून देतो. जशा रीतीने आतापर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहेस, इथून पुढेही भविष्यात परमेश्वरा सर्व परिस्थितीत तू आमचा सांभाळ करणारा देव आहेस. आम्ही तुझं उपकार स्मरण करीत असताना या मंडळीच्या सर्व सेवा कार्याकरिता तुझी स्तुती करीत आहोत. परमेश्वरा, या मंडळीने पुष्कळ मंडळांची स्थापना केलेली आहे आणि त्या मंडळांद्वारे आज सुवार्ता इतर ठिकाणांवर पोहोचू शकत आहे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. इथून पूर्वी होऊन गेलेले सर्व पाळक वर्ग आणि त्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादित केलीस आणि इथून पुढेही या मंडळीला असंच तू सेवेत अग्रेसर असं ठेव. आम्ही सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिक्स आणि आरोग्य कर्मचारी या प्रियजनांना तुझ्या हाती सोपवितो. आमच्या मंडळीतील या क्षेत्रात कार्यरत असणारे तुझे निवडलेले लोक यांना देखील परमेश्वरा तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. त्यांच्या जीवनामध्ये तुझी उपस्थिती असू दे. त्यांना अशा रीतीने या महामारीत प्रभू सेवा करावी लागते. कठीण काळ आहे होता आणि परमेश्वरा कदाचित भविष्यातही त्याची आशंका आहे, परंतु परमेश्वरा या प्रियजनांवर तुझ्या पवित्र सावलीद्वारे तू त्यांचं संरक्षण कर आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की तू त्यांच्यामध्ये एक अद्भुत प्रतिकारशक्ती निर्माण करशील आणि प्रभुदेवा त्यांना तू या विषाणूशी लढा देत असताना, आजारांना लढा देत असताना तू त्यांच्याबरोबर कवच असा स्थिर उभा राहशील. आम्ही तुझे उपकार स्तुती करीत असताना या सर्व प्रियजनांना तुझ्या हाती सोपवितो. प्रभू तू त्यांना लागणारी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक, सामाजिक त्यांच्या सर्व गरजा तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भांडारातून पूर्ण कर. आम्ही इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवितो. तुझ्या वचनांवर केलं गेलेलं मनन आणि चिंतन तू आशीर्वादित होऊ दे आणि ऐकणारे कान आणि स्वीकार करणारं हृदय प्रभू तुला तुझ्या मनाप्रमाणे वागणारं असं तू होऊ दे. आम्ही तुझी उपकार स्तुती करीत इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवून देत असताना आमच्या मंडळीतील सर्व लहान थोरांना जे आपापल्या घरी आहेत, कामावर जात असतील, अशा सर्व प्रियजनांना तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, आम्ही विशेष करून प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. आम्ही जे आमच्या मंडळीच्या मिसेस रेवती वागचौरे आहेत, त्यांच्या वडिलांना परमेश्वरा तू आपल्याकडे बोलावून घेतलेला आहेस. त्या कुटुंबामध्ये तू आपली शांती आणि तुझ्याकडून मिळणारं सांत्वन पुरीव. त्या कुटुंबाला तू धीर दे, आशीर्वादाने परिपूर्ण कर आणि त्यांना परमेश्वरा त्यांच्या वडिलांच्या जाण्यामुळे जी क्षती पोहोचलेली आहे ती भरून काढण्याकरिता तुझ्या पवित्र आत्म्याचा वास त्यांच्या तू अवतीभोवती ठेव. इथून पुढच्या संपूर्ण त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या मम्मीला, त्यांच्या आईला आम्ही तुझ्या हाती सोपवितो. प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. आम्ही इथून पुढचा वेळ तुझ्या हाती सोपवून देत असताना आजच्या या भक्तीद्वारे प्रभू तू उंचावला जा, तू गौरविला जा, ही नम्र प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्या ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीत, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो योहान कृत शुभवर्तमान याचा 9 अध्याय, योहान कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 1 ते 5 ही वचने. 1 ते 5. जन्मांधाला डोळे देणे. तो तिकडून जात असता त्याने एका जन्मांध मनुष्यास पाहिले. तेव्हा
त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ह्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापांनी? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मला. मला ज्याने पाठविले त्याची कार्ये दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. देवा, वाचली गेलेली ही वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपण मननाकरिता, चिंतनाकरिता आपल्या हृदयाची, आपल्या मनाची तयारी उपासना संगीतातून गीत क्रमांक 332, उपासना संगीत गीत क्रमांक 332, या रानातून जाता, हे गीत आपण देवाच्या गौरवासाठी गाऊ. आणि हे गीत गात असताना आपलं हृदय, आपलं अंतःकरण आपण या सुंदर शुभवर्तमानातून आलेल्या वचनावर मनन आणि चिंतन करण्यासाठी करू. रानातून जाता, त्या सुरम्य भूप्रांता, बापाची घरी गाथा, चालवी चालवी. रानातून जाता, त्या सुरम्य भूप्रांता, बापाची घरी गाथा, चालवी चालवी. सुशेमी मला राणी, पाही रम्य देवाणी. सुशेमी मला राणी, पाही रम्य देवाणी. थोडी मातया आणि चालवी चालवी. या रानातून जाता, त्या सुरम्य भूप्रांता, बापा तू घरी गाथा, चालवी चालवी. मला दावी दिव्य भूमीला, डोंगरी मला दावी दिव्य भूमीला. दृष्टी देई दृष्टीला, चालवी चालवी. रानातून
रात्र येणार आहे, हा आज आपल्या मननाचा विषय आहे. परमेश्वराने ज्या रीतीने आम्हा सर्वांना वेळोवेळी आम्हाला लागणारं जे मार्गदर्शन आहे ते संदेष्टांद्वारे, त्याच्या सेवकांद्वारे, प्रचारकांद्वारे आणि संदेशवाहकांद्वारे दिलेला आहे. आणि ती घटिका, तो क्षण, ती रात्र, या गोष्टींविषयी आपण पुन्हा एकदा मननाने चिंतन करू. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. या शुभवर्तमानातील हा एकमेव असा चमत्कार आहे ज्यामध्ये जी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे, तिच्या जन्मापासूनच ती पीडित आहे असे सांगण्यात येते. आपल्याला प्रेषितांची कृत्ये यामध्ये 2 असे उदाहरण ज्यामध्ये जन्मापासून असहाय्य अशा लोकांबद्दल सांगण्यात आलं. पहिला 3 अध्याय त्याच्या 2 वचनात मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी कोणी एक माणूस जन्मापासून पांगळा असलेला आपल्याला आढळतो. तसेच प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय आणि 8व्या वचनात लुस्त्रात पायाने अधू असा कोणी एक माणूस जो जन्मता पांगळा होता असा उल्लेख आहे. परंतु शुभवर्तमानात ही एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर चमत्कार झालेला आहे आणि ती व्यक्ती जन्मांध म्हणजे जन्मापासूनच आंधळी अशी जन्माला आलेली आहे. शुभवर्तमानात नमूद असणारा हा एक जन्मांध जो येशूने केलेल्या चमत्काराने बरा झाला, ज्याला दृष्टी लाभ झाला, तो पाहू लागला, हा मनुष्य कदाचित सुप्रसिद्ध असावा. त्याच्याबद्दल शिष्यांना बरीचशी माहिती या ठिकाणी आहे असं जाणवतं. जेव्हा त्यांनी त्या जन्मांधाला पाहिले, ते त्या वाटेने जात असतील आणि जेव्हा त्यांनी त्या जन्मांधाला पाहिले तेव्हा त्या संधीचा उपयोग करून येशूला त्यांनी एक प्रश्न विचारला. येशू पुढं त्यांनी एक प्रश्न मांडला आणि हा प्रश्न मुळात एक समस्या होती. त्यांच्या पुढं असलेला हा एक प्रश्न समस्येच्या रूपात दरवळत असेल, ज्यामुळे यहुदी लोक नेहमी विचार करीत असत आणि त्यांच्यासाठी एक गंभीर असा प्रश्न समोर होता. तोच प्रश्न आजही अनेकांना असू शकतो. हा प्रश्न होता की ह्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापांनी. यहुदी लोक दुःखाचा आणि पापाचा परस्पर संबंध जोडत असत. त्यांची एक समजूत झाली होती की जिथे जिथे त्रास होतो किंवा जिथे जिथे तो त्रास उद्भवतो तेथे कुठेतरी पाप हे निश्चित त्यामागचं कारण असतं. येशू ख्रिस्त या जगात येण्यापूर्वी लोकांना अशी शिकवण देण्यात आली होती की जगात जे काही घडतं ते सर्व देवाने घडवून आणलेलं असतं. त्यांचे असे मत झालेले होते की हे वादळ, भूमिकंप, युद्धात येणारं अपयश, शारीरिक आजारपण, मरी आणि हे सर्व देवाच्या आज्ञेनेच होतं. देवाच्या संमतीशिवाय काही घडणे याविषयी विश्वास ठेवणे म्हणजे देवाची शक्ती कमी करणे असे त्यांना वाटत होते. दुसरीकडे पाहता देव जर चांगला आहे तर त्याने त्याच्या सृष्टीला, मानवांना का त्रास द्यावा, हा त्रास मनुष्याला का व्हावा, याचे केवळ जे स्पष्टीकरण ते देऊ शकले होते म्हणजे मनुष्यावर दोष ठेवून. त्यांच्याकडे एकच स्पष्टीकरण होतं की मनुष्याने पाप केले आणि यामुळे त्याच्या शिक्षेस ते कारणीभूत ठरले, असा त्यांचा विचार होता. जेव्हा तो जन्मांध माणूस त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा शिष्यांनी येशूला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापाच्या? तो जन्मापासूनच
आंधळा होता, तर त्याच्या स्वतःच्याच पापामुळे अंधत्व कसे असू शकेल, हा प्रश्नही त्यांच्या मनात होता. या प्रश्नास यहुदी धर्मशास्त्रज्ञांनी 2 उत्तरे दिली. यहुदी धर्मशास्त्र जाणणाऱ्यांनी त्या गोष्टींबद्दल 2 उत्तरे दिली. त्यापैकी एक धारणा म्हणजे त्यांच्यापैकी काही जणांची जन्मपूर्व पापाची एक विचित्र अशी कल्पना मनात वावरत होती. म्हणजे जन्मपूर्व पाप, जन्माला येण्यापूर्वी त्यांनी केलेलं पाप. त्यांचा प्रत्यक्षात असा विश्वास होता की माणूस त्याच्या आईच्या गर्भात असतानाच पाप करण्यास सुरुवात करू शकतो. पाप तिथून सुरू होऊ शकतं. आणि त्याचे पुष्टीकरण करण्यासाठी त्यांनी उत्पत्तीच्या पुस्तकातून संदर्भ घेऊन 4थ्या अध्यायाच्या 7व्या वचनातून ते बोलले की दाराशी पाप टपूनच आहे, दाराशी पाप टपूनच आहे. त्यांनी गर्भाच्या तोंडाशीच मनुष्याची वाट पाहत असणारे हे पाप उभे आहे व मानवाचा जन्म होताच ते त्याच्यावर झडप घालते असा युक्तिवाद त्यांनी लावला. म्हणजे जन्मपूर्वी घडणारं पाप. असा युक्तिवाद निश्चितच या गोष्टीची कल्पना स्पष्ट करते की जन्मापूर्वी पाप ही धारणा त्या लोकांना परिचित होती, त्यांना ती अवगत होती, त्यांना ती ठाऊक होती. येशूच्या काळात यहुदी लोक आत्म्याचे आधीपासूनचे अस्तित्व यावर विश्वास ठेवत होते. ही त्यांची दुसरी कल्पना किंवा त्यांचं उत्तर हे होतं की आत्म्याचे आधीपासूनच असलेले अस्तित्व. इथे ही कल्पना खरोखरच त्यांना कदाचित प्लेटो नावाच्या तत्त्वज्ञानी त्या इसमाकडून किंवा ग्रीक लोकांकडून निश्चितच मिळाली. कारण त्यांचा असा विश्वास होता की जगाच्या निर्मितीपूर्वी अदेनच्या बागेत सर्व आत्मे अस्तित्वात होते आणि जे शरीरात प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. म्हणजे ते त्या प्रतीक्षेत होते की केव्हा आम्हाला शरीर मिळेल आणि आम्ही त्यात जाऊन समावू. ग्रीक लोक असा विश्वास ठेवत होते की असे आत्मे चांगले आहेत, ते आत्मे चांगुलपणाचे आहेत, त्यांच्यात कुठलाही वाईट गुणधर्म नव्हता आणि शरीरात प्रवेश केल्याने ते दूषित होतात. त्यांचा असा समज होता किंवा त्यांचं असं तत्त्वज्ञान असेल की आत्मा शरीरात प्रवेश केल्याने दूषित होतो. प्रियांनो, येशूच्या काळात काही यहुद्यांचा असा विश्वास होता की एखाद्या मनुष्याचा त्रास जरी जन्मापासूनच, म्हणजे तो जन्मांध असेल, जन्मापासून अधू असेल, जन्मापासून पांगळा असेल, असा असला तरी जन्मापूर्वी त्याने केलेल्या पापामुळेच तो उद्भवला गेला असू शकतो. ही एक विचित्र कल्पना आहे आणि ती आपल्याला विलक्षण वाटू शकते. परंतु हे विश्व, संपूर्ण जग पाप संक्रमित आहे ही कल्पना यातून मात्र स्पष्ट होते. आमचं जग, ज्या विश्वामध्ये आम्ही जन्माला आलो आहोत, हे पाप संक्रमित आहे ही बाजू स्पष्ट होते. दुसरा प्रश्न या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्तापुढं मांडला तो हा की आईबापाने केलेल्या पापाचा परिणाम म्हणून तो जन्मांध झाला आहे का? आईबापाच्या पापामुळे, पातकांमुळे प्रियांनो, मुलांना त्यांच्या पालकांच्या म्हणजे आईबापाच्या पापाच्या अनुरूप वारसा मिळण्याची कल्पना जुन्या करारात दिली जाते. आपल्याला तिथे वाचायला मिळतं, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. निर्गम 20 त्याचं 5वं वचन. हजारो जनांवर दया करणारा
अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल, त्यांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. हे वर्णन निर्गमाच्याच पुस्तकात 34व्या अध्यायाच्या 7व्या वचनात आहे. दुष्ट मनुष्याविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो, त्याच्या वाडवडिलांच्या अनितीचे परमेश्वराला स्मरण राहो, त्याच्या आईचे पातक काढून टाकिले न जाओ. 109 त्याचं 14वं वचन, स्तोत्र 109 त्याचं 14वं वचन. प्रियांनो, पुढं असंही लिहिलेलं आहे, त्यांच्या पापांबद्दल आणि त्यांच्या पूर्वजांच्या पापांबद्दल यशया बोलतो आणि तो पुढे म्हणतो, मी आधी त्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन, असा तो ईर्ष्यावान देव आहे. वाडवडिलांची अनिती त्यांच्या पुढच्या पिढीवर दुष्परिणाम घडवून आणणारी ठरते. ही शिकवण जुन्या करारात मुख्य कल्पना अशी व्यक्त होते. ती आपल्या पुढं अशा वचनांद्वारे मांडण्यात आली. माणूस कधीही स्वतःसाठीच जगत नाही आणि माणूस स्वतःसाठी मरत देखील नाही, हे कधीही विसरू नये. ही समजूत या वचनातून स्पष्ट होते. जेव्हा एखादा माणूस पाप करतो तेव्हा त्याने परिणामांसाठी एक मार्ग तयार केलेला असतो. जेव्हा तो पातकात असतो, जेव्हा तो परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागत असतो, तो त्याने त्या परिणामांसाठी एक मार्ग तयार केलेला असतो आणि ज्याचा शेवट होत नाही अशा दुष्परिणामाच्या वाहनाला तो जणू काही वेग देऊन सोडल्याप्रमाणे होतो. प्रियांनो, ही फार गंभीर बाब आहे ज्यामध्ये आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे की वाडवडिलांची अनिती त्यांच्या पुढच्या पिढीवर दुष्परिणाम घडवून आणू शकते. म्हणून शिष्यांना व इतर सर्व यहुदी लोकांना त्यांच्यासमोर असलेल्या त्या समस्याचे निवारण होणे आवश्यक होते. त्यांच्यापुढे हा फार मोठा प्रश्न होता की कोणाच्या पापामुळे त्या माणसाला जन्मापासूनच शिक्षा भोगावी लागली? कोण पातकी आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या विचारांना एवढं महत्त्व दिलं नाही. त्याने अधिक महत्त्व न देता उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. आपल्याला माहीत नाही की सर्व पापांमुळे शेवटी दुःख पदरी पडते. आपल्याला ठाऊक नाही की पापांमुळे दुःख आपल्या जीवनात येते, परंतु असे होत नाही की सर्व दुःख, सर्व संकट, सर्व क्लेश, आजार, दुष्काळ, अपयश हे पापांमुळे होते. हे प्रभू येशूने येथे स्पष्ट केलेले दिसून येते. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला या प्रसंगी दुःखाची जी कारणे आहेत व त्याचे स्पष्टीकरण देण्याचे एक प्रवचन देण्याची संधी त्याला लाभली होती की दुःख काय आहे, दुःखाची कारणं काय आहेत आणि मग त्याच्यावर परमेश्वराची इच्छा काय आहे यासाठी तो प्रवचन देऊ शकला असता, परंतु त्याने ते केले नाही. या उलट तो म्हणाला, देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा माणूस असा आहे. तिथे त्याने स्पष्ट केलं, इथे एका माणसाला मदतीची गरज आहे म्हणून त्याच्या व्यथेचे कारण शोधण्यात आणि त्यावर चर्चा करत बसण्यात आपण वेळ घालवण्यापेक्षा परमेश्वराने ज्या कार्यासाठी आपल्याला पाठविले आहे, म्हणजे अडचणीत सापडलेल्यांना मदत, गरजवंतांना आसरा, त्यांना धीर, आजारी असणाऱ्यांना त्यांची सेवा, त्यांना एक प्रकारचं आरोग्य प्राप्त व्हावं, ही कृती, या सर्व गोष्टी दाखवणे बरे असे येशूने त्याच्या शिष्यांना सुचविले. मननाच्या आजच्या शास्त्रपाठामध्ये
दोन महान अशी शाश्वत तत्वे आम्हाला सांगण्यात आलेली आहेत. ती तत्वे म्हणजे पहिलं तत्व, पापाचा व दुःखाचा संबंध समजावून देण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याबद्दल काहीही चर्चा करण्यास प्रोत्साहन दिले नाही. तर येशू म्हणाला, त्याच्या ठायी देवाची कार्य व्हावी म्हणून हा असा जन्मास आला, परमेश्वराची कार्य प्रगट होण्याकरिता. दुसरं तत्व, येशू पुढे बोलला, ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. दिवस आहे तोपर्यंत म्हणजे आपण या दोन्ही तत्वांवर थोडासा सखोल अभ्यास केला तर आम्हाला लक्षात येईल की पहिले तत्व, ज्यामध्ये देवाची कार्य प्रगट होण्याकरिता मनुष्यांच्या जीवनात दुःख येतात, हे सत्य दोन अर्थाने समजून घेता येईल. प्रियांनो, पहिले तत्व ज्यामध्ये देवाची कार्य प्रगट होण्याकरिता मनुष्याच्या जीवनात दुःख येतात, याला दोन आपण उदाहरणांनी समजून घेण्याचा प्रयत्न करू. योहानासाठी म्हणजे योहानकृत शुभवर्तमानात सर्व चमत्कार देवाचे सामर्थ्य आणि त्याचे गौरव प्रगट करणारे चिन्ह ठरते. योहानकृत शुभवर्तमानच असं वर्तमान आहे ज्यामध्ये त्याला चमत्कार ही जी बाब आहे, चमत्कार जे येशूने केले ते केवळ देवाचे सामर्थ्य आणि गौरव प्रगट करणारं चिन्ह ठरलेलं आहे. इतर शुभवर्तमानांच्या लेखकांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा होता. त्यांच्यासाठी चमत्कार येशू ख्रिस्ताच्या करुणेचे दर्शन घडवून आणणारं असं होतं. येशू ख्रिस्ताच्या मनात लोकांविषयी कळवळा येतो, त्याच्या मनात करुणा भरलेली आहे, त्याच्या अंतःकरणात दयेचा सागर आहे, हे त्यांच्या दृष्टिकोनातून होतं. जेव्हा येशूने भुकेलेल्या जमावाकडे पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. मार्ककृत शुभवर्तमान 6 अध्याय 34 वचन. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. जेव्हा एक कुष्ठरोगी गुडघे टेकून त्याला विनंती करू लागला, मार्ककृत शुभवर्तमान 1 अध्याय 41 वचन, तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. प्रियांनो, चमत्कार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी शुभवर्तमानाच्या लेखकांनी आपापला दृष्टिकोन जसा ठेवलेला होता त्याप्रमाणे त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. असे अनेकदा बोलले जाते की हे चौथे योहानकृतचे शुभवर्तमान आहे, इतरांपेक्षा ते बरेच वेगळे असे आहे. खरं तर येथे वास्तविक विरोधाभास नाहीच. इथे एकाच गोष्टीकडे पाहण्याचे फक्त 2 वेगवेगळे मार्ग दिसतात. गोष्ट एकच आहे, परंतु त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन 2 प्रकाराने आहे. देवाचे गौरव त्याच्या दयाळूपणात आहे, हे परम सत्य आहे. देवाचे गौरव त्याच्या दयाळूपणात आहे, म्हणजे त्याला जेव्हा कळवळा येतो हे देवाचे गौरव प्रगट करणारे चिन्ह आहे. म्हणून योहानकृत शुभवर्तमानातले चमत्कार आणि येथील इतर शुभवर्तमानातले चमत्कार यात विरोधाभास अजिबात नाही. दुसरा अर्थ या गोष्टीला समजण्याकरिता, हे सत्य जाणून घेण्याकरिता की देवाची कार्य प्रगट होण्याकरिता मनुष्यांच्या जीवनात दुःख येतात, दुसरा अर्थ देखील यात आहे, ज्या योगे मनुष्यांच्या दुःखातून हे दिसून येते की देव काय करू शकतो. मनुष्यांना जेव्हा दुःखांना, संकटांना, समस्यांना आणि त्यांच्या जन्मापासून असलेल्या त्या अडचणींना समजून घेण्यामध्ये देव काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. दुःख आहेत, वेदना आहेत, निराशा आहे, कष्ट आहेत, यातना आहेत, विरस असं जीवनही आहे. हे नेहमीच देवाच्या कृपेचे प्रदर्शन करण्याची आम्हाला लाभलेली संधी असते. म्हणून कधीही दुःखात, वेदनात, निराशेत, कष्टात, यातनेत असं म्हणू नका की आम्ही हे काय सोसत आहोत, परंतु ही नेहमीच देवाच्या कृपेचे दर्शन घडवून आणणारी संधी असते. प्रथम हे पीडित
किंवा हे दुःखग्रस्त व्यक्ती देव कृती करतो हे दर्शविण्यास सक्षम ठरतात. आम्ही जेव्हा दुःखात आहोत, आम्ही जेव्हा संकटात आहोत, जेव्हा आम्ही कुठल्या प्रश्नांमध्ये अडकलेले आहोत, की देव कृती करतो, तो आमच्या जीवनात कार्य करतो हे दर्शविण्यासाठी ते स्वतः एक उदाहरण ठरतात. जो देवाला ओळखत नाही अशा माणसांवर जेव्हा संकट येते तेव्हा ते एकदम कोसळू शकतात, ते कोसळतात. परंतु देवाबरोबर चालणाऱ्या एका माणसावर जेव्हा संकट येतं तेव्हा ते आपल्या अंतकरणातील शक्ती आणि सौंदर्य, सहनशीलता व औदार्य बाहेर प्रदर्शित करतो. म्हणजे देव कृती करतो, देव शक्ती पुरवतो, देव त्याला सौंदर्य देतो, सहनशीलता देतो आणि त्याच्या जीवनातली जी कमतरता आहे ती औदार्याने भरून काढतो. हेच प्रदर्शित होतं. जेव्हा आपण संकटात किंवा वेदनेत किंवा दुःखामध्ये असलेल्यांना मदत करण्यासाठी स्वतःचा खर्च करून घेतो, म्हणजे त्यांच्याकरिता आपण स्वतः खर्च होतो, तेव्हा आपला एक महामार्ग म्हणून देव वापर करत असतो. प्रियांनो, लोकांच्या जीवनात आपल्याद्वारे तो मदत पाठवतो. गरजू माणसाला मदत करणे म्हणजे देवाचे गौरव प्रगट करणे, म्हणजेच देव कसा आहे हे दर्शविणे होय. देव कसा आहे हे दर्शविण्याची संधी आम्हाला लाभते. येशू असे म्हणतो की त्याने आणि त्याच्या सर्व अनुयायांनी, त्याच्या मागे येणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी देवाने सोपविलेली कामे दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. म्हणजे देवाने मनुष्याला दिवस हा काम पूर्ण करण्याकरिता आणि रात्र विश्रामाकरिता दिली आहे. दिवस संपुष्टात येतो आणि कामाची वेळ देखील संपत जाते, कामाची वेळ देखील संपते. येशूसाठी हे खरे होते की त्याने देवाच्या कार्यावर जोर द्यायला हवे होते, कारण वधस्तंभाची रात्र जवळ येऊन ठेपली होती. त्याला आता वधस्तंभावर खिळलं जाणार होतं आणि ती त्याच्या या पृथ्वीवरील जीवनाची शेवटची घटिका होती. पण प्रत्येक माणसासाठी देखील हे सत्य आहे. आम्हाला फक्त परमेश्वराने इतका वेळ दिला असतो. आपण जे काही करायचे आहे ते त्यामध्येच केले पाहिजे. एका शहराचे असे ब्रीद वाक्य किंवा त्यांचे एक आदर्श वाक्य असे आहे, वेळ संपण्यापूर्वी वेळेचा विचार करा, वेळ संपण्यापूर्वी वेळेचा विचार करा. म्हणून आपण देवाचे काम नंतर करू म्हणून वेळ टाळू नका, कारण दुसऱ्यांदा वेळ येईलच याची शाश्वती नाही. देवाचे काम काय आपण नंतर करू, 45 वर्ष वय लोटल्यानंतर करू, रिटायर झाल्यानंतर करू, किंवा इतर कुठल्याही गोष्टींचं कारण देऊन मला एवढ्या गोष्टी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मग नंतर मी देवाचं कार्य करेन. प्रियांनो, दुसऱ्यांदा वेळ येईलच याची शाश्वती नाही. आपण करू शकलो असतो असे एखादे कार्य करण्यास उशीर झाला आहे हे जे विधान आपण मांडत असतो, आपण करू शकलो असतो आणि ते कार्य करण्यास आता उशीर झाला आहे, या दुःखापेक्षा अजून कोणतीही शोकांतिका मनुष्याची नाही. आणखी एक संधी आहे जी देखील आपण गमावण्याची शक्यता बाळगतो. येशू म्हणाला, मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. जेव्हा येशू असे म्हणाला तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हता की त्याच्या आयुष्याचा आणि त्याच्या कामाचा, त्याच्या देवाच्या कार्याचा कालावधी हा मर्यादित आहे, परंतु आपण त्याला धरून ठेवण्याची संधी मात्र मर्यादित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून ठेवणे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा, आपला प्रभू व जीवनाचा स्वामी म्हणजे आमच्या जीवनाचा अधिकार, त्याचं स्वामित्व आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती देण्याच्या या संधीला आपण दवडू नये, कारण
ती संधी देखील एकदाच मिळते आणि जर ती संधी आपल्याला मिळाली नाही तर ती कधीही परत येऊ शकत नाही. अशी संधी आम्हाला पुन्हा मिळणार नाही. परमेश्वराचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे, निर्णय घेणे आवश्यक आहे. जोवर दिवस आहे, रात्र येण्यापूर्वी, जोवर दिवस आहे तोपर्यंतच ही संधी आहे. एखादा माणूस हा आंधळा का होता, तो का आंधळा जन्माला आला, हे सांगण्याऐवजी येशू त्याला मदत करायला निघाला. त्याच्या आयुष्याचा हा विषयच होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा उद्देशच होता की हे असे वचन आहे की तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 38वे वचन. काही लोक समजवून सांगण्यात एवढे व्यस्त असतात की त्यांच्याकडे सत्कर्मे करण्यासाठी जास्त वेळ नसतो. समजवून सांगण्यात, समजून घेण्यात, चर्चा करण्यात आणि मग त्याच्याबद्दल विचार करण्यात वेळ इतका आमच्याकडे आम्ही घालवलेला असतो की मग सत्कृत्ये करण्यासाठी आम्हाला अजिबात वेळ लागत नाही. येशू हा कधीच संमेलनात सहभागी झाला असलेला किंवा चर्चासत्रेत तो उपस्थित राहिला असेल याची मला शंका वाटते. तो लोक आणि परिस्थिती यांना बदलण्यात इतका व्यस्त होता की त्याच्याकडे निष्क्रिय बोलणे आणि अनुमान लावणे अशा गोष्टींसाठी अगदी थोडा वेळ होता. अशा गोष्टींकडे तो दुर्लक्ष करीत होता. येशू म्हणतो, माझे काम लोकांना संकटात सापडलेल्या स्थितीतून वाचवणे आहे. आणि जोपर्यंत आपण ख्रिस्ती लोक पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आपल्याकडे देखील एक काम आहे. पापात, नैराश्यात, दुःखात, अनाथ झालेल्या कौटुंबिक स्थितीत, अंधारात वेढलेले लोक आमच्या अवतीभोवती सदैव आहेत. ते हरवले आहेत. आणि जोपर्यंत लोक पापामुळे त्रस्त होत आहेत तोपर्यंत आम्हाला काम मिळाले आहे. जोपर्यंत लोक पातकांमुळे त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत आणि ते त्या संकटांना त्यांना घेरलेले आहे, संकटांनी त्यांना घेरलेले आहे, तोपर्यंत प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला काम आहे. आणि म्हणून पौल इफिस्करास पत्र 5वा अध्याय 16व्या वचनात म्हणतो, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. योहान 4:34. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. प्रियांनो, आपण त्या घटकेच्या किती जवळ आहोत हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारू. रात्र येणार आहे. देवबाप आम्हाला त्या गोष्टीकरिता आमच्या मनाची तयारी आमच्या करवी करून घेऊ आणि त्याला गौरव, त्याला सन्मान आणि त्याची इच्छा पूर्ती आमच्याद्वारे हो. आमेन. मंडळीतील ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस किंवा लग्न वर्धापन दिन मागील आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील त्यांच्याकरिता ही उपकार स्तुतीची प्रार्थना आहे. आपल्याला शक्य असल्यास आपण गुडघ्यांवर येऊन आपली कृतज्ञता या प्रार्थनेत व्यक्त करू शकू. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, तू खरोखर चांगला आहेस. तुझी दया सनातन आहे. तू आम्हावर कळवळा आणि करुणेने पाहणारा देव आहेस. प्रभू, आम्ही आज त्या सर्व प्रियजनांना ज्यांनी आपले वाढदिवस मागील आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील त्यांच्यासाठी तुझ्याजवळ विशेष प्रार्थना आणि याचना करीत आहोत. जशा रीतीने मागील वर्षभर तू या प्रियजनांचा सांभाळ करून त्यांना नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी दिलेली आहेस प्रभू, तशीच प्रीती त्यांच्या या नवीन वर्षात पदार्पण केलेलं असताना त्यांना लाभू दे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि
सर्व त्यांच्या गरजा प्रभू तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भांडारातून पूर्ण कर. आम्ही या प्रियजनांना तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणलेला आहे. प्रभू तिथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि या प्रिय लोकांच्या शिरावर तू ठेव. त्यांना तू आशीर्वादाने परिपूर्ण असं कर. ज्या कुटुंबांनी ज्या वैवाहिक वर्धापन दिनानिमित्त परमेश्वरा मागील आठवड्यात किंवा आज ते आपल्या लग्नाचा जो दिवस आठवून ते आनंद करीत असतील त्या सर्व प्रियजनांवर तुझी कृपादृष्टी असू दे. जशा रीतीने त्यांना मागील वर्ष तू सांभाळलंस प्रभू, येणाऱ्या नवीन वर्षात या उभयतांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांच्या पाठीशी तू उभा राहा. त्यांच्यात असलेला एकमेकांवरचा विश्वास तू कायम आणि मजबूत ठेव. प्रभू त्यांची एकनिष्ठता तू सदैव राखून ठेव आणि परमेश्वरा त्यांची एकमेकांवरची प्रीती ही कधीच कमी होणार नाही इथपर्यंत तू त्यांच्या जीवनाशी बोल. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकारस्तुती करीत असताना या उभयतांना तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणलेला आहे. तिथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्यांच्या शिरावर ठेव. त्यांचं कौटुंबिक जीवन तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या सर्व स्वप्नांची पूर्तता प्रभू तू तुझ्या दयेने आणि कृपेने तुझ्या इच्छेनुसार कर. हे संपूर्ण प्रियजन जे आज आपला वाढदिवस आणि लग्नवर्धापन दिन साजरा करीत आहेत त्यांना आम्ही तुझ्या पुढं आणलेलं आहे. प्रभू, तुझ्या पुढं गुडघे टेकलेले असताना त्यांना तू विशेष करून समाधान दे, आशीर्वाद दे आणि त्यांच्या आनंदात तू भर घाल आणि त्यांना सुखी आणि निरोगी असं जीवन यापुढं तू लाभू दे. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणाऱ्या परमेश्वरा, या प्रियजनांवर तू दया केलीस, त्यांना तू सांभाळलंस, त्यांच्यावर तुझी कृपा तू प्रगट केलीस, त्याबद्दल तुझी उपकारस्तुती करीत ही प्रार्थना आणि विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मंडळीसाठी जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. येणारा रविवार म्हणजे 20 जून 2021 हा बापवार म्हणजे फादर्स संडे म्हणून आपण साजरा करत असतो. या येणाऱ्या रविवारी देखील आपण बापवार ही उपासना करणार आहोत. सर्व प्रियजनांना आपल्या आपल्या वडिलांसोबत काढलेली छायाचित्र, तुम्ही जे पिक्चर आपल्या वडिलांसोबत काढलेलं असेल तर ती कृपा करून रिची राजन कांबळे यांच्याकडे ती पाठवून द्यावीत. आणि जर तुम्हाला माझ्याकडे पाठवता आली तरी चालेल. आपण रिची कांबळे किंवा बाळक यांच्याकडे ही चित्र पाठवू शकता आणि मग आपण येणाऱ्या रविवारी या प्रेझेंटेशनद्वारे आपल्या सर्व वडिलांना सन्मानित करू आणि त्यांना आनंद देऊ शकतो. म्हणून सर्व जणांना ज्यांचे वडील हयात असोत किंवा नसोत, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या वडिलांबरोबरचं चित्र यावेळेस पाठवू शकता. आपण ते येणाऱ्या रविवारी त्या आनंदात सहभागी होऊ. या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने अजूनही कुठलेही दिशानिर्देश उपासना स्थळ उघडण्याकरिता दिलेली नाही आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच उपासनेत सहभागी होऊ. मंडळी यावेळेस आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 293, गीत क्रमांक 293, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, हे गीत गात असताना आम्ही आपलं समर्पण परमेश्वरापुढं सादर करू. गीत क्रमांक 293. सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे,
सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. पापी खटनट मी मज माझे, पापी खटनट मी मज माझे, तुझ विण भारी भय वाटे, तुझ विण भारी भय वाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उलटे मन तुझ विण दुसरा, उलटे मन तुझ विण दुसरा, कोण जगिया करी सुलटे, कोण जगिया करी सुलटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. मम जीवन तू जगदुद्धारा, मम जीवन तू जगदुद्धारा, मेलो से तुझ विण वाटे, मेलो से तुझ विण वाटे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. सहवासाहून तुझ्या मला रे, सहवासाहून तुझ्या मला रे, स्वर्गाचे सुख नच मोठे, स्वर्गाचे सुख नच मोठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. प्रार्थना करूया. परमेश्वरा, जे काही तू आम्हाला दिलंस तुझ्या कृपेमुळे आहे, तुझ्या दयेमुळे आहे आणि तुझ्या आमच्यावर असलेल्या प्रीतीमुळे आहे. आम्हाला परमेश्वरा हे ओझं तू देतोस की तुझ्या कार्याकरिता तुझी सेवा, तुझं वचन, तुझी प्रीती जगाला कळावी म्हणून आम्ही जे काही आमच्या ऐपतीप्रमाणे जे काही आम्हाला झेपतं त्या हिशोबाने आम्ही परमेश्वरा हे समर्पण तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं आहे. याचा तू स्वीकार कर आणि या समर्पणाचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या गौरवी सेवेसाठी व्हावा असं ओझं तू आम्हा मंडळीला दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना परमेश्वरा, देणाऱ्या प्रत्येक हाताला, प्रत्येक हृदयाला, प्रत्येक मनाला, प्रत्येक कुटुंबाला तू 100 पट आणि त्याहून अधिक आशीर्वादित देशील अशी याचना आम्ही तुझ्याजवळ करीत आहोत. परमेश्वरा, सर्वांना तू सुख, समाधान
आशीर्वाद आणि संतुष्ट असं अंतकरण लाभू दे. हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करूया. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आणि आज या उपासनेत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या देवाच्या प्रत्येक कुटुंबाबरोबर, प्रत्येक विश्वासणाऱ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझ्या शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझ्या सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.